विठ्ठल रुक्मिणी मंदिराला 700 वर्षापूर्वीचं मूळ रूप देण्याचं काम गेल्या 1 वर्षापासून खरं तर मंदिरामध्ये सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जवळपास 74 कोटी रुपयाचा खर्च करून शासन खरं तर हे मूळ रूप देण्याचं काम मंदिराने 1 वर्षापासून सुरू केलेलं आहे। मात्र हे जे काम आहे अतिशय संत गतीने सुरू असल्याचा आरोप खरं तर भाविकांबरोबर महाराज मंडळी असतील नागरिकांकडून केला जातोय। गेल्या 6 महिन्यापूर्वी जर आपण बघितलं विठ्ठलाचा गाभारा असेल, रुक्मिणी मातेचा गाभारा असेल, येथील काम पूर्ण झालं असा दावा खरं तर मंदिर प्रशासनाकडून करण्यात आला होता। मात्र आपण जर बघितलं तर अनेक कामं खरं तर मंदिरातले अजूनही शिल्लक असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत मंदिर समितीने जवळपास 2 ते 3 महिने खरं तर विठ्ठलाचं मंदिर देखील या कामासाठी बंद ठेवलं होतं। मात्र आज जर आपण बघितलं तर या कंपनीकडून जे काम सुरू आहे त्या कंपनीकडून अतिशय संत गतीने काम सुरू असल्याचं खरं तर भाविकांकडून किंवा महाराज मंडळीकडून सांगण्यात येत आहे। हे जे काम आहे हे खरं तर जिकिरीचं आणि कलाकुसरीचं असल्यामुळं खरं तर या कामाला वेळ लागत असल्याचा दावा देखील मंदिर प्रशासनाकडून करण्यात येत आहे। मात्र आपण जर बघितलं तर हे काम अतिशय संत गतीने सुरू आहे आणि पुन्हा एकदा विठ्ठलाचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन या कामानिमित्त बंद होतं की काय अशी भीती खरं तर आता भाविकातून आणि नागरिकातून व्यक्त केली जाते। मात्र जर बंद करायचं झालं तर पुन्हा एकदा आता मंदिर प्रशासनाला याचा संघर्ष करावा लागणार आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन जगदीश सह रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।